बस अपघातात बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शोककळा या भुसावळच्या पुरापानामध्ये पाहायला मिळतोय. गावकरी असो, नातेवाईक असो, मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून या घटनेची माहिती मिळताच जमा झालेले आहेत. काही वेळामध्ये या ठिकाणी अंत्यविधी होणार आहे. आपल्यासोबत या ठिकाणी नातेवाईक आहेत. हो, काय सांगाल? घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटना तर दुर्दैवी आहेच. बाबा चांगला होते त्यांचा. माणूस एकदम चांगला होता. तुम्ही कोण आहे? त्यांचे भाऊ काकाचा मोठा भाऊ. आपल्यासोबत आहे. मी जामनेर आगाराचा वाघ आहे. ही जी घटना घडली हे माझे अत्यंत जवळचे मित्र आणि माझे स्वतःचे चालक होते. आम्ही 12-13 वर्षापासून सोबत आहोत. या माणसासारखं व्यक्तिमत्व आमच्या जामनेर आगारात मिळणार नाही. पूर्ण गावाचा म्हटला तरी गलीचा गावाचा लाडका व्यक्तिमत्व होतं आणि घर ड्युटी याच्याशिवाय यांना काहीच माहीत नव्हतं. जवळजवळ यांच्या जाण्याने पूर्ण गाव आमचं दुःखामध्ये सामील झालेलं आहे. काय करणार, एवढी घटना वाईट झालेली आहे साहेब की अक्षरशः रात्री कोणी जेवण पण केलं नसेल आमच्याकडे. पूर्ण गावातली दुकाने रात्री यांच्यामुळे बंद झालेली होती. यांच्या दुःखात पूर्ण गाव सामील आहे. आगार परिस्थितीमध्ये काय आगारामध्ये जवळजवळ आत्ताच्या कंडिशनला 50% शेड्यूल बंद आहे सर. सर्व जर इथे त्यांना त्या अंतिम विधीसाठी येत आहे त्यांना भेटण्यासाठी. व्यक्तिमत्व कसं? व्यक्तिमत्व म्हणजे एवढं सुरेख होतं सर की त्यांचं म्हणजे ती बोली अशी होती, समोरचा माणूस जर आता भेटला तर त्यांना शेवटपर्यंत विसरणार नाही, अशी कंडिशन होती. प्रत्येक प्रवाशाची, चालक, वाहक सर्व डेपोमध्ये त्यांचं एकदम हसत खेळत वातावरण होतं. गावकरी देखील आपल्यासोबत आहेत. हो, गावावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. काय खूप वाईट घटना झाली. असं माणूस एकदम चांगला होता. माझी वाद काय पण आता ते घटना घडली आपल्या त्यांच्या पश्चात कोणतं आहे? त्यांची पत्नी एकदम वडील पाहुणा होता. तुम्ही काय सांगाल? अत्यंत दुःखद घटना आहे. म्हणजे त्यांचा स्वभाव जर म्हटला एकदम सगळ्यांची मन मिळव होता आणि ड्युटी तर होतीच, पण त्यानंतर घराकडे लक्ष, त्याच्यानंतर गल्लीतल्या प्रत्येकाशी त्याचा संवाद होता. हे दुःखाच्या डोंगरातून सावरण्याकडे प्रशासनाने तर त्यांच्या परिवाराकडे लक्ष द्यावं. आपण पाहतोय की अत्यंत दुःखदायक घटना या ठिकाणी घडलेल्या आहे. शोकाकुळ वातावरणामध्ये हा परिसर आहे. रवी गोरे, TV9 मराठी, भुसावळ, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.